वाडा नगरपंचायतीची निवडणूक न भूतो न भविष्यती अशी झाली. म्हणजे यापूर्वी ती कधी झाली नव्हती, याच्या पुढेही कधी ती होणार नाही, अशा पद्धतीचा पैशांचा महापूर आला. आणि त्या पैशांच्या महापुरामध्ये पूर्ण शहर हे विकलं गेलं. म्हणजे आत्ताची जी चर्चा आहे निवडणूक झाल्यानंतर, ती अत्यंत वाईट, घाणेरडी आहे, किळसवाणी आहे. म्हणजे शहरातील प्रत्येक मतदारावर शंका व्यक्त होताना दिसते. म्हणजे सर्वांनीच लाज लज्जा सोडली की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. जे ज्या पद्धतीने मतदारांची खरेदी विक्री झाली, मतदारांनी ज्या पद्धतीने पैसे घेतले, राजकीय पक्षांनी जो काही प्रकार केला तो अत्यंत घृणास्पद असाच होता. आणि तरी सुद्धा निवडणुकीच्या दरम्यान त्यावर चर्चा झाली नाही, त्या विषयावर कोणी काही बोललं नाही. निवडणूक आयोग, त्यांचे कर्मचारी होते की नव्हते असा प्रश्न पडावा इतकी वाईट परिस्थिती या शहरामध्ये सगळ्यांनी अनुभवली. सर्वांसमक्ष पैसे वाटले गेले, पाकिटांची देवाणघेवाण झाली, रेट ठरले गेले. छोटी मंडळ, बचत गट, छोटे राजकीय पक्ष, संस्था, संघटना अगदीच कवडीमोल भावाने विकल्या गेल्या. जे कोणी निवडणुकीला उभे होते त्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही अक्षरशः कळस केला. म्हणजे काही वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभे होते त्यांनी एका मताला 25,000 रुपये दिले. म्हणजे एका घरामध्ये 8 मतं होती, 25,000 प्रमाणे 2 लाख त्या लोकांनी घेतले. तेव्हा ते 8 जण मतदानाला गेले. म्हणजे पैसे घेतल्याशिवाय 90% लोक ही मतदानाला गेली नाही. 10% लोकांनी पैसे घेतले नाही, काहींकडे ते पोहोचले नसतील, काहींना त्यापासून लांब राहणं हे योग्य वाटलं असेल. मात्र 90% लोकांकडे पैसे पोहोचले. सर्वच पक्षांकडनं सर्वांनीच पैसे घेतले. आता जे निवडणुकीला उभे होते त्या सगळ्यांकडूनच जर पैसे घेतले असतील, जे प्रमुख 3 जे उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे ते आणि नगरसेवक पदासाठी होते ते घेतले असतील त्या सगळ्यांकडूनच, तर त्यांनी मत नेमकं कोणाला दिलं असेल हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मत ज्याच्याकडनं जास्त पैसे घेतले त्याला दिलं, की जो चांगला उमेदवार आहे त्याला दिलं. कारण घरामध्ये जर तिघांचेही पैसे असले, म्हणजे कमी अधिक प्रमाणात तिन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी पैसे वाटले. आता ही पैशांची चर्चा कुठून झाली? ज्यावेळेस वाडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये निलेश सांबरे यांची एंट्री झाली, तेव्हाच या पैशांची बोंबाबोंब व्हायला सुरुवात झाली. म्हणजे निलेश सांबरे कधी बोलला नव्हता, बोलणारही नव्हता की तसं करणारही नव्हता, त्याची चर्चा वाड्यामध्ये आधी घडवून आणली. निलेश सांबरे 10,000, 15,000, 20,000 अशी मतं टाकून, असे पैसे टाकून तो मतं विकत घेणार, आपल्या बहिणीसाठी काय वाटेल ते करणार, सर्व राजकीय पक्ष तो खरेदी करणार. बऱ्याच अफवा वगैरे पसरवल्या गेल्या, चर्चा झाली गेली. आणि त्यानंतर जर का निलेश सांबरे यांच्या हातात हे शहर जर गेलं तर आपलं अस्तित्व काय असं वाटून बरीच लोक एकत्र आली. त्याच्यामध्ये भाजपाने गेम प्लॅन केला. म्हणजे अक्षरशः नियोजन ज्याला म्हणतात ते कसं असावं याचं उत्तम उदाहरण भाजपाकडे पाहायला मिळालं. म्हणजे भाजपाने निलेश सांबरे यांना रोखण्यासाठी अशी काही रणनीती आखली की त्या रणनीतीपुढे निलेश सांबरे यांचे डावपेच किंवा विरोधकांचे डावपेच हे फेल झाले. निलेश सांबरे 10,000 वाटत असेल तर आम्ही 15,000 वाटू, तो 20,000 वाटत असेल तर आम्ही 25,000 वाटू. म्हणजे पैशांची गणित वाटलीच गेली, पण ऐन वेळी त्याला कसं गुंतवायचं, शेवटच्या क्षणामध्ये त्यांची यंत्रणा कशी फेल घालवायची, त्याच्याबरोबर असलेले कार्यकर्ते कसे आपण आपल्याकडे घ्यायचे, हे सगळं पद्धतशीरपणे आखलं गेलं. आणि त्याच्यामध्ये निलेश सांबरे हे कमी पडले. म्हणजे निलेश सांबरेंपेक्षा
भाजपाने कितीतरी पटीने जास्त पैसे वाटले. जे हे सगळं खुलेआम चालू होतं, खुलेआम चर्चेत होतं. निवडणूक आयोग हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा अवस्थेत होता. म्हणजे नाक्या नाक्यावर चौक्या होत्या. निवडणूक आयोगाचे कर्मचारी होते. अगदीच पोलिसांचा फौजफाटा तर प्रचंड होता. मात्र कुणीही कोणाला रोखलं नाही. फक्त एक शह देण्यासाठी, निलेश सांबरेंच्या खेळी थांबवण्यासाठी एक लुटूपुटूची रेड टाकली गेली. निलेश सांबरेंचे जे सहकारी होते त्यांची घरं तपासली गेली. त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे पैसे सापडले, अशा अफवा पसरवल्या गेल्या. वातावरण गढूळ केलं गेलं. प्रत्यक्षात मात्र कुणी सापडलं नाही, कुणाकडे नया पैसाही मिळाला नाही. फक्त घाबरवणं हा त्या रेडचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल झाला. त्याच्या आधी निलेश सांबरे यांचा मेव्हणा पिंका पडोळे यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून असं काही ते प्रकरण गाजवलं गेलं की जणू काही ते निलेश सांबरे यांनीच केलंय. जे आत्ता जी काही भ्रष्टाचारी प्रकरणं घडतायत, गुन्हेगारीची प्रकरणं घडतायत, त्यामध्ये नातेवाईकांचा सहभाग किती हा मोठा प्रश्न असतो. म्हणजे निलेश सांबरेंचा पिंका पडोळे हा जरी मेव्हणा असला तरी पिंका पडोळे हा एक वेगळा व्यावसायिक आहे. निलेश सांबरेंचा व्यवसाय वेगळा आहे. म्हणजे दोघांचे व्यवसाय एकत्र नाही आहेत. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते प्रकरण गाजवलं गेलं, वाजवलं गेलं. बऱ्याच अंशी त्याचा परिणाम हा वाडा शहरातील निवडणुकींवर तो घडवून आणला गेला. अशा पद्धतीचे मेसेज पोहोचवले गेले की अनेकांची मनं बदलवली, मतं बदलवली, बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणजे भाजपा निवडणुकीच्या खेळींमध्ये सध्या तरी वरचढ ठरलेला दिसतोय. म्हणजे निकाल 21 तारखेला लागेल. आत्ताची जी परिस्थिती आहे, आत्ताची जी चर्चा आहे, तो कोण विजयी होणार याची नाही आहे. कोणी जास्त पैसे वाटले याची आहे. कोणी कोणत्या खेळी खेळल्या याची आहे. जे पिंका पडवळे यांना वेळेवर अटक करून, म्हणजे खरं तर प्रकरण होतं 8 नोव्हेंबरचं. 27 नोव्हेंबरला ते बाहेर काढलं, 28 नोव्हेंबरला अटक केलं, 2 डिसेंबरला निवडणूक होती. म्हणजे एका मागून एक ज्या गेम प्लॅन होत होत्या, आता काही समोर आल्यात, काही अजून समोर यायच्या आहेत. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्यात आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा या निवडणुकीवर झालाय. म्हणजे मतदार राजा आता फक्त चर्चा पैसे वाटपाचीच करतोय. मात्र त्या बाबतीतही वेगळ्या खेळी ज्या काही झाल्या त्या अजूनही कुणाला कळलेल्या नाहीत. त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्या जेव्हा पुढे येतील तेव्हा निकाल हा लागलेला असेल किंवा असा निकाल का लागला त्याची उत्तरं आपल्याला 21 तारखेनंतर भेटतील. निवडणूक सुरू झाली म्हणजे निलेश सांबरेंची एंट्री आणि त्याला रोखण्यासाठी भाजपचा गेम प्लॅन. तो सुरू असतानाच निलेश सांबरे काय करू शकतो याची झलक वाडेकरांना पाहायला मिळाली. ती म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये कुणबी उमेदवार असू नये असं सगळ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मतांची विभागणी होऊ नये, 2 वाणी समाजाचे उमेदवार उभे राहू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न झाले, त्यांना यश आलं नाही. 2 कुणबी उमेदवार उभे राहू नयेत म्हणून जे प्रयत्न सुरू होते ते यश जे होतं ते निलेश सांबरेने अक्षरशः खेचून आणलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं तो अर्ज भरला गेला होता. तो अर्ज ठेवावा यासाठी भाजपाकडनं आटोकाट प्रयत्न सुरू होते. राजकीय पातळीवरही घडामोडी घडत होत्या. पण निलेश सांबरे यांनी अगदी चांगली रणनीती आखून सगळ्यांना शह दिला, डावपेच जिंकले. अजित पवार गटाचे रंगाबिल्ला अक्षरशः कवडीमोल भावाने विकत घेतले. म्हणजे जो भाव दिलाय तो भाव फारच कमी होता आणि त्या भावामध्ये ते विकले गेले. अर्ज मागे घेतला गेला. म्हणजे त्याच्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. भाजपाच्या लक्षात आलं की उमेदवार आता एक आहे. शहरातील कुणबी समाज जर एकत्र झाला तर आपलं काय होईल हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याच्यानंतर त्यांनी ती जी काही निवडणुकीची खेळी खेळली
ती अक्षरशः खेचून निवडणूक आणली असं समजण्यापर्यंत आता निवडणूक विश्लेषक गेलेले आहेत. की निवडणुकीमध्ये भाजपा हरते असं जे सांगत होतं, आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रीमा गांधी या शर्यतीमध्ये आहेत. जे तिघांमध्ये जी लढत झाली ती आता अत्यंत चुरशीची टफ झालेली आहे. त्याच्यामध्ये कोण विजयी होईल हे आता सगळ्यांनाच माहीत असलं तरी निवडणूक आयोगाच्या काही शर्ती अटी आहेत. तुम्ही एक्झिट पोल हा वर्तवू शकत नाही, मात्र एक्झिट पोल आता सर्वांनाच माहीत झालेला आहे. कारण निवडणूक ही 21 तारखेला निकालापर्यंत गेली आहे. म्हणजे आजच्या तुमच्या जर सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असल्या राजकीय नेत्यांच्या, म्हणजे कालची बातमी आल्यानंतर नागपूर खंडपीठ त्यांनी जो काही निकाल दिला, त्यांनी सांगितलं की निकाल 21 तारखेला लागेल. आणि त्या तात्काळ निलेश राणे यांनी जी प्रतिक्रिया दिली की काही ईव्हीएम मशीनच्या वायरी जोडायच्या असतील, कुठे काही राहिलं असेल, भाजपा हारते म्हणून हे सगळं करतायत, हे जे त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण झाला. आणि आज सकाळीच पृथ्वीराज चव्हाण जे माझे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की निवडणूक पुढे गेले याचा अर्थ काहीतरी गोलमाल आहे, काहीतरी गडबड आहे. निकाल जो आहे तो पुढे ढकलण्याचं कारण काय नेमकं होतं हे काही कळलेलं नाही. हा जो संभ्रम तयार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जरी भाजपा जिंकली तरी एक वेगळं वातावरण ते तयार होईल आणि ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त होईल इथपर्यंत ते गेलेलं आहे. खर तर निवडणूक आयोग हा आता सरकारच्या हातचं बाहुलं बनलाय. सरकार सांगतंय तसंच घडतंय असं काही दिसायला लागलंय. म्हणजे रोज निर्णय बदलले. या निवडणुकीमध्ये सकाळी काय घडलंय, दुपारी काय घडलं आणि संध्याकाळी काय होणार आहे थांगपत्ता कुणालाही लागला नाही. रोज निर्णय बदलत होते, वेगवेगळे निकाल लागत होते, एका पाठोपाठ एक अशा सूचना येत होत्या. आणि त्याच्यामध्ये नेमकं काय करावं हा प्रश्न कर्मचारी अधिकारी यांनाही पडला होता. म्हणजे निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा अक्षरशः खेळखंडोबा केलेला आहे. ही निवडणूक एक संतापजनक निवडणूक होती असं याचं विश्लेषण करावं लागेल. म्हणजे पोलिसांसमक्ष सगळं घडतंय, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या समक्ष सगळं घडतंय, सामान्य माणसाला जे सगळं काही माहित आहे, आणि तरी सुद्धा निवडणूक शांततेत पार पडलेली आहे. कोणाचे पैसे सापडले नाहीत, कुठे गडबड नाही, कुठे गोंधळ नाही, कोणी पैसे वाटले नाहीत किंवा कोणी कोणाला पैसे दिले नाहीत, असंच काहीसं वातावरण सरकार दरबारी आहे. हे अत्यंत घातक आहे. विकासाच्या दृष्टीने ते मारक आहे. म्हणजे विकासाची स्वप्न डोळ्या देखत पैशांच्या महापुरात वाहून गेली. पुऱ्या शहराची खरेदी विक्री एका रात्रीत झाली असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणजे 5,000 रुपये वोटने सुरुवात झाली. याच्या आधी जे आपलं बघितलं जायचं ते काही विकाऊ मतदार असायचे, काही गरीब लोक असायची, ती 100-200 रुपये घेऊन मतदान करायची. आता मात्र सुरुवात 5,000पासून झाली आणि ती थेट 25,000पर्यंत पोहोचली. नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी जे उमेदवार उभे होते त्यांनी आपल्याला 150-200 मतं मिळाली पाहिजेत आणि त्या 200 मतांसाठी मला एवढा खर्च करायचा आहे हे आधीच ठरलं गेलं होतं. त्यानुसार पाकिटं दिली गेली, पैसे वाटले गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा कुठेतरी साशंकता निर्माण झाली की आपण पडतोय, हारतोय, त्यावेळेस तो रेट 25,000पर्यंत गेला. आता 25,000 रुपयाने मत विकत घेणारे निवडून आल्यानंतर ते पैसे वसूल करण्यासाठीच प्रयत्न करतील, मग विकास कुठे आला? म्हणजे आम्ही जे बोलतोय की स्वातंत्र्याला 78 वर्ष झाली, आमचा विकास का होत नाही, आता तर ते स्वप्न पाहणंही सोडून द्यावं की काय अशी वाटायची वेळ आलेली. म्हणजे एवढा भयानक प्रकार या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला, असा प्रकार कधीही झालेला नव्हता, यापुढे कधी होईल असंही वाटत नाहीये. जे प्रत्येक जण विकायला बसला होता, जे अक्षरशः वेशांनाही लाजवेल अशा पद्धतीने लाज लज्जा सोडून छोटे राजकीय पक्ष विकले जात होते.
प्रमुख कार्यकर्ते विकत घेतले जात होते, ज्या पद्धतीने फिल्डिंग लावल्या जात होत्या, ज्या पद्धतीने षडयंत्र रचली जात होती, ते सगळं बघितल्यानंतर काय बोलावं, कुणाला बोलावं असे प्रश्न पडत होते. अशा वातावरणात झालेल्या निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी त्याने शहराचा विकास होईल का असा प्रश्न पडतोय. आता लढत तिरंगी झालेली आहे. निकिता गंदे, रीमा गंदे, हेमांगी पाटील या तिघींपैकीच एक नगराध्यक्ष होणार आहे. ज्या निकिता धांगडा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीने घराघरात त्यांचा पक्ष पोहोचवला. विला हातोडी त्यांचं चिन्ह हे घराघरात पोहोचावं हा त्यांचा उद्देश होता. तो उद्देश सफल झालेला आहे. आता या तिघांमध्ये जी चुरशीची लढाई आहे, या चुरशीच्या लढाईमध्ये जो कुणी बाजी मारेल त्याच्यावर प्रश्नचिन्हच निर्माण होणार आहे. आता एवढे पैसे खर्च केल्यानंतर हे नक्की विकास करतील का? हा पैसा कुठून वसूल करतील? अशी साशंकता आता प्रत्येक वाडेकरांच्या मनामध्ये आहे. सध्या तरी प्रत्येकाच्या मनामध्ये निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे. कोण निवडून येईल हेही समजलेलं आहे. मात्र शहरासाठी जे झालं ते अत्यंत वाईट झालं. ज्या सामाजिक वातावरणामध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान व्हायला हवं होतं, ते मात्र झालेलं नाही. इथे पैशांचा महापूर आला, पैशांचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं, मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली. नीतिमत्ता नावाचा प्रकार हा मातीमोल ठरला आणि म्हणूनच आता या शहराचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून शहरामध्ये जी काही चांगली लोक आहेत, ज्यांना लाज लज्जा आबरू शरम या गोष्टी त्यांच्यापाशी अजूनही आहेत, त्यांनी एकत्र येऊन निवडणूक विसरून शहराच्या विकासासाठी झटलं पाहिजे, बोललं पाहिजे, काहीतरी लिहिलं पाहिजे, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज हा उठवला पाहिजे.